सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये। सांधेवात निदान, उपचार, त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण, पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटल। त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या। राजूस्कर आय केअर हॉस्पिटल। अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूस्कर आणि डॉक्टर दीप्ती राजूस्कर। संपर्क 9142 12 17 77। बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू बांधवांच्या वतीनं प्रशासनाला निवेदन दिलं गेलं। तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करून या घटनेचा निषेध करण्यात आला। हिंदू बांधवांवर होणारा अत्याचार आणि अन्याय थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य भूमिका घेऊन अल्पसंख्याक हिंदू हिताचे योग्य ते पाऊलं उचलावेत, या मागणीसाठी पाथर्डीमध्ये सकल हिंदू बांधवांच्या वतीनं तहसीलदार उद्धव नाईक यांना निवेदन दिलं गेलंय। यावेळी भारत माता की जय, जय श्रीराम, हिंदू धर्म की जय अशी घोषणाबाजीही झाली। सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, शिवाजी तांबे, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस प्रशासनालाही निवेदन दिलं गेलंय। तर तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करत या घटनेचा निषेध करण्यात आलाय। बांगलादेशामध्ये ज्या पद्धतीने हिंदूंवर अत्याचार होत आहे आणि आपल्या देवदेवतांचं ज्या पद्धतीने विटंबना होत आहे, त्या निषेधार्थ या ठिकाणी निवेदन देण्यासाठी पाथर्डी शहरातील व तालुक्यातील हिंदू बांधवांच्या वतीने आपण आज निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। खरं जर बघितलं की आपण सर्वजणांनी बांगलादेशामध्ये ज्या पद्धतीने आपल्या महिलांवर, आपल्या मंदिरांवर ज्या पद्धतीने अत्याचार विटंबना चालू आहेत, आपण सर्वजण ते बघत आहोत। पण हे बघत असताना तिथलं प्रशासन, तिथलं लष्कर सुद्धा त्या ठिकाणी त्यांना मदत करत आहे। आज या ठिकाणी मला एकच सांगायचंय, या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बांगलादेशी मुस्लिम असतील या ठिकाणी राहतात आणि सरकार सुद्धा या ठिकाणी आज आमचं आलेलं आहे। आम्ही सुद्धा त्या ठिकाणी आमच्या सरकारला विनंती करू, जर बांगलादेशामधील आपले हिंदू जर सुरक्षित नसतील तर इथला सुद्धा बांगलादेशी मुस्लिम आम्ही सुरक्षित त्या ठिकाणी ठेवणार नाही। आमच्या हिंदू बांधवांनी त्या ठिकाणी बांगड्या घातलेल्या नाहीत। आमच्या हिंदूंवर ते संस्कार आहेत की स्वतःहून कधी आपण डिवसायचं नाही आणि डिवसलंच तर समोरच्याला अजिबात सोडायचं नाही। कारण की अनेक ठिकाणी आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी आपल्या पाथर्डी शहर असेल, तालुक्यामध्ये असेल, की आपल्या हिंदूंवर अन्याय होतो। आपल्या हिंदूंना वाटतं नको जाऊ द्या, आपण सोडून देऊ, कशाला अंगावर घ्यायचं, म्हणून परत ते कृत्य त्या ठिकाणी समोर त्यांची हिंमत होती आणि ते लोक आपल्याला डिवसण्याचं त्या ठिकाणी काम करतात। पण अजिबात मी इथील सर्व बांधवांना, युवकांना सांगू इच्छितो की तुम्ही अजिबात घाबरू नका। स्टेजवरील जे सर्व मान्यवर असतील, आपले संत असतील, ते पूर्णपणे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत। पुढे काय होऊ द्या, तुम्ही आम्हाला आवाज द्या आणि त्या ठिकाणी आम्ही तुमच्या पाठीमागे सक्षम येणार आहोत। आणि सरकार जे आपलं आलेलं आहे, हे सरकार आपलं सर्वांचं आलेलं आहे। संतोष भाऊनी सांगितलं की 56 इंचाची छाती असलेलं सरकार आले आणि हे कृत्य त्या ठिकाणी घडलं जातं। तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हे सर्व करत असताना आपल्याला सुद्धा सर्वांना एक होण्याची त्या ठिकाणी गरज आहे। आज जर बघितलं, संख्या कमी जरी असली, सर्वांना इथे यायची इच्छा जरी असली, पण बरेच जण काही भीतीपोटी नको वाटतं की समोरचा समाज आपल्यावर चालून येईल, कुठेतरी आपल्यावर अन्याय होईल। आणि याच माध्यमातून, याच निवेदनाच्या माध्यमातून मी पूर्ण पाथर्डी शहरातील व तालुक्यातील हिंदू बांधवांना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जर असा अत्याचार घडत असतील तर तुम्ही पूर्ण त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी येत चला, तरच हा प्रकार थांबण्यासाठी मदत होईल। तहसील कार्यालयाला पाथर्डीमध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी तर बांगलादेशामध्ये अतिशय वाईट दुःखद घटना चालू आहे। निरपराध हिंदूवर अत्याचार होत आहे, त्याचं निवेदन देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत। आणि आता सर्व वक्त्यांनी सांगितलेलं आहे, आता सर्व
राज्य सरकार, केंद्र सरकार, शासन हे सर्व हिंदूवर प्रेम करणार आहे आणि म्हणून हे निवेदन देऊन आपला जो विचार आहे, मनोदय आहे, हे शासनापर्यंत आणि पूर्ण जगापर्यंत तहसीलदार साहेबांच्या माध्यमाने हा विचार जाईल. भारत देश मोदी साहेबांकडं देश नाही तर सर्व जग एक विचारवंत आणि कर्तबगार पंतप्रधान या दृष्टीने ते सर्व जग बघत आहे त्यांच्याकडं. तर मला कीर्तनाला जायचं होतं, परंतु म्हटलं कीर्तनापेक्षा हे काम जास्त महत्वाचं आहे. जर हे कार्य झालं तरच कीर्तन होतील पुढं. धर्म टिकला तरच अखंड हरिनाम सप्ताह होतील. धर्म टिकला तरच कथा होतील. धर्म टिकला तरच आपल्या कपाळाला गंध राहील. धर्म टिकला तरच आपण जगू शकतो. आणि धर्म जर नसला तर कीर्तन प्रवचन हे कुठं काय चालणार आहे. धर्म फार गरजेचा आहे. आपण सर्व आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर धर्माची धुरा आहे आणि ती समर्थपणे आपण ती धर्माची धुरा समर्थपणे पुढे पेलवत आहेत की याचा मला आत्मविश्वास आहे. यावेळी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री, अनिल महाराज वाळके, राहुल राजळे, डॉक्टर मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, अशोक चोरमले, अमोल गर्जे, मुकुंद गर्जे, बंडू शेठ बोरुडे, संतोष जिरेसाळ, अविनाश पालवे, नारायण पालवे, सचिन वायकर यांचीही उपस्थिती होती. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. परंपरा आणि दर्जा या दोन्हींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.